भळीव निघून आला मिरग फिरून कुऱ्या चालल्या रानात कुऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण आज माझा आबाळ वाकलं का नाही? हेच त्या शेतकऱ्यांचं घर, त्यांचं पिकाचं पुरं नुकसान झालं साहेब. रमेश भाऊ, ओ रमेश भाऊ. बोला ना भाऊ, का झालं? रमेश भाऊ, हे आपल्या क्षेत्रातले मंत्री साहेब हो. आम्हाला माहिती पडलं तुमचं पूर्ण शेत पुरामध्ये गेलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही आढावा बैठकीसाठी आलेलो आहोत. साहेब तुम्ही बोला ना, मी व्हिडिओ काढतो. 1 मिनिट. व्हिडिओ कशाला? सोशल मीडियावर दिखावा करण्यासाठी की पूरबाधित शेतकऱ्यांना मळीचा हात म्हणून टाकण्यासाठी? खोटाड्या न्यूज बनवतात. लाजा वाढू दे थोडशा लाजा. आता कोण खाली माना टाकल्या? वरती बघा ना. अहो रमेश भाऊ, असं काही ना हो. मजा करून घ्या साहेब, हे सरकार तुमचं आहे. ऐश करा. खरं म्हणजे हे सरकार आपल्या शेतकऱ्याचं साहेब. साहेब बस झाला आता, एवढे खोटारडं बोलू नका. ज्या दिवशी या महाराष्ट्रात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही ना, तेव्हा म्हणा हे शेतकऱ्याचं सरकार आहे. पुढे जाऊ गड्या पाऊल. वा साहेब वा, तुमची 100ची नोट खाली पडली, तुम्ही पटकन उचलून तुमच्या खिशात टाकली. मग तुम्ही विचार करा, आम्ही लाखोचं बी बियाणं या मातीत टाकून आयुष्याला जुगार खेळतो, असं जमन का तुम्हाला? साहेब आता फक्त एकच म्हणणं आहे, आल्यासारखे पाणी घ्या आणि तसेच वापस जावा. आता तरी सुखानं जगू द्या. पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा, वनवायोरी पेटला. खेळ मांडला मांडला खेळ मांडला मांडला खेळ मांडला देवा, खेळ मांडला. सार आधार कुणाचा नाही, भेगाळल्या भुई परिजीन अंगा
जिवाला जाणे बळगे झुंजाया कीर्तची ढाल दे नवी ती पंचप्राण जिवारात ताल दे कर पल रान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जेव्हा बोलिवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला. म्या तरी काय करू माझे बये, म्या मित्रा नाही गे पर आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावरं उभा राहून आंबरायला लागायची. का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. पर मला रिकामा बघताच ती मुकी जनावरं गमगुमान बसायची. अगं माझ्या मुख्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्यानं शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा. खूप सुंदर सा